नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर गारवे आपल्या सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे रेकी म्हणजे काय? तर मित्रांनो, पुढचे 30 दिवस आपण तुमच्यासाठी दररोज एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि सकाळी 10 वाजता हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर तुमचे मित्रमंडळी किंवा तुमचे जे नातेवाईक असतील त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. याचं बेसिक कारण असं आहे की रेकीबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे आणि रेकी कसं काम करते, रेकी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला कसं हेल्प करू शकते, हे अधिक जास्त बेटर पद्धतीने समजण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. ओके. सो आजचा जो विषय आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की रेकी म्हणजे काय, तर आपण त्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. तर रेकी हा शब्द तर आपण ऐकला असेल. रेकीबद्दल कदाचित आपण काही प्रोग्राम सुद्धा अटेंड केले असतील. बऱ्याचशा फेसबुक किंवा इंस्टाग्राम ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा तुम्हाला दिसत असतील. रेकी ही एक प्राचीन पण आधुनिक काळात पुन्हा शोधली गेलेली एक उपचार पद्धती आहे. 1800च्या शतकामध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई हे जे आहेत यांनी जपानमध्ये रेकीचा पुनर्शोध लावला असं म्हणता येईल. रे म्हणजे विश्वातील सार्वत्रिक ऊर्जा आणि की म्हणजे जीवनशक्ती किंवा प्राणशक्ती असं तुम्ही म्हणू शकता. तर रे की याचा संपूर्ण अर्थ होतो की विश्वातील सार्वत्रिक ऊर्जा किंवा प्राणशक्ती. जपानी तत्वज्ञान असं सांगते की जपानी तत्वज्ञानानुसार प्रत्येक सजीवामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये ह्या ऊर्जेचा प्रवाह आहे. ओके. की ची प्राणा असं ते जपानमध्ये म्हणतात. हा प्रवाह संतुलित असेल तर आपण आरोग्यदायी जीवन जगतो, आनंदी राहतो आणि शांत राहतो. पण जेव्हा हा प्रवाह अडखडतो किंवा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात, तेव्हा आपल्याला शारीरिक आजार सुरू होतात, मानसिक ताणतणाव आपल्यामध्ये दिसतो आणि भावनिक असंतुलन आपल्यामध्ये निर्माण होते. रेकी हे काय करते की ही या ऊर्जेला पुन्हा संतुलित करून आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि आत्म्यामध्ये एकत्रित उपचार करण्याचं रेकी काम करत असते. रेकीमध्ये बरेचसे मेडिटेशन फॉलो केले जातात. रेकीमध्ये बरेचसे सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले जातात. ज्या सिम्बॉल्सच्या आणि मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडे असलेल्या ऊर्जेला चॅनलाइज करता असं मी म्हणेल. ओके. सो ऊर्जा म्हणजे काय? तर ऊर्जा ही एक अदृश्य असलेली एक गोष्ट आहे, पण तिचा जो परिणाम आहे तो सर्वत्र असतो. एनर्जी. ओके. तर आपण म्हणतो की एनर्जी प्रत्येक ठिकाणी आहे. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सजीव, निर्जीव प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. आपण श्वास घेतो, तोही प्राणशक्तीचं एक स्वरूप आहे. सूर्याची किरणं, झाडाची हिरवळ, पाण्याचा थंडावा ही सुद्धा एक ऊर्जा आहे. आपल्या विचारांमधून आणि भावनांमधून सुद्धा एक ऊर्जा निर्माण होते. तुम्ही बघा, ज्यावेळी तुम्ही आनंदी असता त्यावेळी आपोआप तुमच्या बॉडीची एनर्जी जास्त असते. ज्यावेळी तुम्ही नाराज असता किंवा डाऊन असता त्यावेळी तुमच्या बॉडीची एनर्जी आपोआप काय होते? कमी होते. सर, आजच्या या एवढ्या एपिसोडमध्ये आपण फक्त एवढंच बघणार आहोत की रेकी ही आपल्या बॉडीमधील जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, त्याला संतुलित करण्याचं काम करत असते आणि त्यासाठी काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतील. पुढचे 30ही दिवसाचे व्हिडिओ जर का तुम्ही बघाल आणि दररोज जर का हे व्हिडिओ तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला रेकीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील. यासाठी अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली एक नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आमचा रेकी लेवल 1चा कोर्ससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची फीज फक्त आणि फक्त ₹250 असते. 3 दिवसाचा हा लाईव्ह कोर्स असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला रेकीबद्दल अजून जास्त डीप माहिती दिल्या जाईल. पण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी बरीचशी माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. Instagramवर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर या Instagramला फॉलो करा. Facebookवर बघत असाल तर Facebookला फॉलो करा. रेकीचा गाभा काय आहे हे आपण आता शेवटी समजून घेऊ, की रेकीचा गाभा म्हणजे विश्वातील जी सार्वत्रिक ऊर्जा आहे ती आपल्या हाताच्या माध्यमातून स्वतःकडे किंवा दुसऱ्यांकडे वाहून नेणं, हे आहे रेकीचं उद्देश. हे साधन कोणत्याही धर्माशी जोडलेलं नाहीये किंवा जात याच्याशी हे जोडलेलं नाहीये, कुठल्याही देवाशी हे जोडलेलं नाहीये. हे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये असलेली एक ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेचा वापर आपण बेटर ह्युमन बिईंग होण्यासाठी वापरू शकतो. एकमेकांना हेल्प किंवा सपोर्ट करण्यासाठी वापरू शकतो. ही एक सार्वत्रिक उपचार पद्धती आहे, जी कोणालाही करता येते आणि कोणीही हे वापरू शकते. फक्त असं आहे, की एका प्रमाणित शिक्षकाकडून जेव्हा तुम्ही ही गोष्ट शिकता, तेव्हा तुम्हाला त्याची मेथड प्रॉपर पद्धतीने माहीत असते आणि तुम्ही ते मेथड फॉलो करू शकता. तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. थँक यू सो मच. धन्यवाद.